तर आज आपण बघतोय तळणीचा मस्त खमंग असा पदार्थ. त्यासाठी सुरुवातीला एक वाटण वाटून घ्यायचं. तर या वाटणामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे, ओवा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता याचं वाटण बनवून घ्यायचं. त्यानंतर इथे एका भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. त्यामध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ, 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. नंतर यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं ते वाटण घालायचं आणि पाणी न घालता व्यवस्थित सुरुवातीला हाताने कोरडंच मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि छान घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा. मळलेल्या गोळ्याला चमचाभर तेल लावायचं आणि पुन्हा मिनिटभर हे पीठ छान मळून घ्यायचं. तयार पिठातील एक छोटासा पेढा काढून घ्यायचा आणि याची छान छोटी आणि जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची. नंतर ही पुरी छान कडकडीत गरम तेलामध्ये तळून घ्यायची. वरून सुद्धा गरम तेल सोडायचं, म्हणजे पुरी छान टम्म फुलते आणि छान खमंग सुद्धा होते आणि दोन्हीही बाजूंनी छान लालसर रंग येईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. अशा पद्धतीने खमंग पुऱ्या तयार आहेत.